पुण्यामध्ये पाहिलं तर पुणे शहरामध्ये विधानसभेचे 8 मतदारसंघ आहेत। या 8 मतदारसंघामध्ये तब्बल 193 जणांनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत। त्यापैकी आपण पक्षवार जर पाहिलं तर सर्वाधिक जागा हा भारतीय जनता पक्षाने 6 ठिकाणी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत। त्या पाठोपाठ शरद पवार गट हे जे आहे तो 4 जागी निवडणुका लढवणार आहे। त्या पाठोपाठ पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष सुद्धा 4 जागी आपले उमेदवार उभे करतोय। तर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर अजित पवार गट 2 जागेवरती अजित पवार गट आपले उमेदवार उभे करणार आहे। काँग्रेस पक्ष 3 जागेवरती आपले उमेदवार उभे करणार आहे। तर अर्थात ठाकरेंची शिवसेना एका जागेवरती आपला उमेदवार उभा करणार आहे। तर आपण सविस्तर मतदार निहाय पाहूयात की कोणत्या मतदारसंघामध्ये दुहेरी तर कोणत्या मतदारसंघामध्ये तिहेरी लढत होणार आहे आणि त्याच अनुषंगाने सुरुवात करूया कसबा विधानसभा मतदारसंघापासून। अर्थात कसबा विधानसभा मतदारसंघ जर आपण पाहिला तर कसबा विधानसभा मतदारसंघ पूर्वी भाजपाचा बालेकिल्ला समजला जायचा, परंतु गिरीश बापट हे त्या ठिकाणी आधी आपण पाहिलं तर गिरीश बापट 5 टर्म त्या ठिकाणचे आमदार होते। त्यानंतर गिरीश बापट हे पुण्याचे खासदार म्हणून संसदेवरती गेले आणि त्यानंतर त्या ठिकाणी मुक्ता टिळक ह्या अर्थात त्या ठिकाणचे आमदार म्हणून निवडून आल्या, परंतु मुक्ता टिळक यांचं निधन झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी पोटनिवडणूक लागली आणि त्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार असणारे हेमंत रासने यांचा धक्कादायक पराभव केला आणि भाजपाचा गड कसबा हा भाजपाचा गड असताना तो गड अर्थात काँग्रेसने हिसकावला आणि त्या ठिकाणावरून रवींद्र धंगेकर हे आमदार म्हणून निवडून आले। कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर 23 उमेदवारी अर्ज जे आहेत ते आज दाखल झालेले आहेत आणि त्या ठिकाणामध्ये जर आपण मुख्यतः जर लढत पाहिली तर काँग्रेसचे विद्यमान आमदार असणारे रवींद्र धंगेकर विरुद्ध मागच्या वेळी भाजपने ज्यांना उमेदवारी दिलेली होती ते हेमंत रासने आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि त्यामुळे हेमंत रासने विरुद्ध रवींद्र धंगेकर अशी लढत पाहायला मिळणार आहे। आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून गणेश भोकरे यांनी सुद्धा आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। अर्थात शर्मिला ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। त्याचबरोबर कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर बंडखोरीची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते आहे, कारण काँग्रेस पक्षाच्या ज्या नेत्या होत्या अर्थात पुण्याच्या पहिल्या महिला महापौर असणाऱ्या कमल व्यवहार यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। त्या पाठोपाठच मुख्तार शेख यांनी सुद्धा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। त्यामुळे कसब्यामध्ये जर आपण पाहिलं तर अर्थात दुहेरी लढत आहे। त्याचबरोबर हे जे 2 अपक्ष उमेदवार आहेत त्याचबरोबर मनसेचा उमेदवार असल्यामुळे त्या ठिकाणी तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळू शकते। पुढे जाऊया शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ। शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये पाहिलं तर आपण 25 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत आणि त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर भाजपाचे विद्यमान आमदार असणारे सिद्धार्थ शिरोळे यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रय बहिरट आहेत। मागच्या वेळची जर आपण निवडणूक बघितली तर ती सिद्धार्थ शिरोळे विरुद्ध दत्तात्रय बहिरट अशी लढत झालेली होती। त्या लढतीमध्ये अवघ्या 2.5 ते 3 हजार मताच्या फरकाने जे आहे ते सिद्धार्थ शिरोळे यांचा विजय झालेला होता। अर्थात त्याबरोबरच पाहिलं तर काँग्रेस पक्षामध्ये जे मनीष आनंद आहेत त्यांनी सुद्धा अपक्ष म्हणून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। त्यामुळे शिवाजीनगर मतदारसंघामध्ये कुठेतरी तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळू शकते। त्यानंतर जाऊयात पर्वती विधानसभा मतदारसंघ। पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये पाहिलं तर आपण 3 टर्म ज्या भाजपाच्या विद्यमान आमदार आहेत माधुरी मिसाळ त्यांना भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा उमेदवारी दिलेली आहे आणि माधुरी मिसाळ यांच्या विरोधात अश्विनी कदम राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अश्विनी कदम यांना परत एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे। मागच्या वेळची जर आपण 2019ची विधानसभा निवडणूक बघितली तर माधुरी मिसाळ विरुद्ध अश्विनी कदम अशी थेट लढत आपल्याला पाहायला मिळाली होती। तशीच लढत यावेळी सुद्धा पाहायला मिळू शकते, परंतु भारतीय जनता पक्षामध्ये माजी सभागृह नेते असणारे श्रीनाथ भिमाले या मतदारसंघातून इच्छुक होते। त्यांनी सांगितलं होतं की माधुरी मिसाळ 3 टर्म भाजपाच्या आमदार आहेत, मला सुद्धा विधानसभा निवडणूक लढवण्याची संधी भारतीय जनता पक्षाने द्यावी। तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाने माधुरी मिसाळ यांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्यामुळे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी दुसरं एक महत्त्वाचं नाव आहे माजी उपमहापौर अर्थात काँग्रेसचे नेते असणारे माजी उपमहापौर आबा बागुल सुद्धा या मतदारसंघातून इच्छुक आहेत। त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा कसबा मतदारसंघामध्ये पाहतोय आपण तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळू शकते। भाजपाच्या माधुरी मिसाळ, शरद पवार गटाच्या अश्विनी कदम आणि काँग्रेसचे आबा बागुल अशी तिरंगी लढत जी आहे ती आपल्याला पाहायला मिळू शकते। त्यानंतर जाऊया कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये। कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर मनसेकडून किशोर शिंदे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाकडून विद्यमान आमदार असणारे आणि त्याचबरोबर राज्यामध्ये मंत्री असणारे चंद्रकांत पाटील यांना भारतीय जनता पक्षाने
कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे आणि त्याचबरोबर माजी आमदार असणारे चंद्रकांत मोकाटे यांना ठाकरेंच्या शिवसेनेने पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे आणि त्यामुळे अर्थात तुम्हाला माहितीच असेल, आपण 2019 ची विधानसभा निवडणूक जर बघितली कोथरूड मधली, तर त्यावेळी किशोर शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल त्याचबरोबर काँग्रेस पक्षाने जाहीर पाठिंबा दिला होता आणि त्यावेळी किशोर शिंदे विरुद्ध चंद्रकांत पाटील अशी थेट लढत झालेली पाहायला मिळालेली होती आणि त्या लढतीमध्ये चंद्रकांत पाटील यांनी किशोर शिंदे यांचा 25,000 मतांनी पराभव केलेला होता. परंतु आताची लढत ही वेगळी आहे. अर्थात कोथरूडमध्ये मनसेची सुद्धा ताकद आहे, त्यामुळे कोथरूडमध्ये तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. विद्यमान आमदार असणारे चंद्रकांत पाटील विरुद्ध ठाकरे गटाचे चंद्रकांत मोकाटे आणि त्याचबरोबर मनसेचे किशोर शिंदे अशी लढत आपल्याला कोथरूडमध्ये पाहायला मिळणार आहे. आता जाऊयात खडकवासला विधानसभा मतदारसंघ. खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर 30 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. त्यापैकी विद्यमान आमदार भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार असणारे भीमराव तापकीर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्याचबरोबर शरद पवार गटाने सचिन दोडके यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून 2009 साली ज्यावेळी मनसेचा पहिला जो आमदार होता अर्थात रमेश भाऊ वांजे हे खडकवासला विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले होते, त्यांचे पुत्र असणारे मयुरेश वांजे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा अर्थात पहिल्यांदाच त्यांना खडकवासला विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे खडकवासला विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळू शकते. त्याचबरोबर अजित पवार गटाचे दत्तात्रय धनकवडे हे सुद्धा इच्छुक होते, त्यांची उमेदवारी जी आहे ती कापण्यात आलेली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी काय नेमकं राजकीय समीकरण घडतं आगामी काळात ते सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. परंतु 2019 ची विधानसभा निवडणूक जर आपण पाहिली खडकवासला विधानसभा मतदारसंघाची, तर भीमराव तापकीर विरुद्ध सचिन दोडके अशी लढत आपल्याला पाहायला मिळाली होती आणि या लढतीमध्ये जेमतेम 2,500 मताच्या फरकाने जे आहे ते भीमराव तापकीर हे विजयी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्यामुळे खडकवासला विधानसभा मतदारसंघाची लढत ही अत्यंत रंजक आणि तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता पुढे जाऊयात पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ. पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर 23 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत आणि पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाची लढत जी आहे ती दुरंगी आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण माजी राज्यमंत्री असणारे रमेश बागवे यांना काँग्रेस पक्षाने निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे, तर भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा सुनील कांबे यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघामध्ये सुनील कांबे विरुद्ध रमेश बागवे अशी थेट लढत होणार आहे. त्याचबरोबर काँग्रेस पक्षाकडून ॲडव्होकेट अविनाश साळवे हे सुद्धा इच्छुक होते. त्यांनी नुकताच ठाकरेंच्या शिवसेनेमधून काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांनी सांगितलं होतं की मला आश्वासन देण्यात आलेलं आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडून की मला पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली जाईल, परंतु त्यांना या ठिकाणी महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आलेली नाही. अशी जी लढत आहे तिरंगी लढत आपल्याला जी आहे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळणार आहे. आता जाऊयात वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये 18 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. अजित पवार गटाकडून अर्थात महायुतीकडून अर्थात जी आहे ते सुनील टिंगरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. सुनील टिंगरे जर पाहिलं तर विद्यमान आमदार आहेत, अर्थात एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनील टिंगरे हे त्यांनी निवडणूक लढवली होती. त्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये अर्थात 2019च्या निवडणुकीमध्ये त्यांनी भाजपाच्या जगदीश मुळीक यांचा 5,000 मतांनी पराभव केलेला होता आणि त्यामुळे कुठेतरी भाजपाचे जगदीश मुळीक सुद्धा या मतदारसंघातून इच्छुक होते. शेवटपर्यंत ते असं म्हणत होते की शेवटपर्यंत तुम्ही वाट बघा, या मतदारसंघातून काहीही होऊ शकतं, परंतु असं काहीही झालेलं आपल्याला पाहायला मिळालेलं नाहीये. कारण सुनील टिंगरे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहे, तर त्यांच्या विरुद्ध शरद पवार गटाने बापूसाहेब पठारे जे की माजी आमदार होते त्या बापूसाहेब पठारे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेले आहे. त्यामुळे आपण पाहतोय की या मतदारसंघात आपल्याला दुहेरी लढत जी आहे ती पाहायला मिळणार आहे. त्यानंतर जाऊयात हडपसर विधानसभा मतदारसंघ. अर्थात हडपसर विधानसभा मतदारसंघ जर पाहिला तर या मतदारसंघामध्ये 21 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. त्यापैकी अर्थात महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाच्या प्रशांत जगताप जे की पुण्याचे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष आहेत त्यांना आणि अर्थात माजी महापौर सुद्धा आहेत, त्यांना शरद पवार गटाने निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेले आहे. तर त्यांच्या विरोधात विद्यमान आमदार असणारे जे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार होते, एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार होते, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड झाल्याच्या नंतर त्यांनी अजित पवारांची साथ दिली. त्यामुळे अजित पवारांनी त्यांना चेतन तुपेंना पुन्हा एकदा हडपसरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी ती प्रशांत जगताप विरुद्ध चेतन तुपे अशी लढत आपल्याला पाहायला मिळणारच आहे. परंतु यामध्ये आणखीन एक ट्विस्ट आहे, तो म्हणजे
मनसेचे अर्थात मनसेचे शहर अध्यक्ष जे आहेत साईनाथ बाबर यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हडपसर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिलेली आहे। त्यामुळे तिथं तिरंगी लढतही आपल्याला पाहायला मिळू शकते। परंतु ठाकरे गटाकडून जे की मागच्या वेळी अर्थात जे माजी आमदार होते असे माजी आमदार असणारे महादेव बाबर हे ठाकरे गटाकडून इच्छुक होते। शेवटपर्यंत सांगण्यात येत होतं की ही जागा ठाकरे गटाला सुटेल, परंतु ती जागा काही ठाकरे गटाला सुटलेली नाही। एका प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलताना सुषमा अंधारे असं म्हणाल्या होत्या की हडपसर विधानसभा मतदारसंघातून महादेव बाबर जे आहेत ते शिवसेनेचे उमेदवार असतील, आता ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार असतील, परंतु असं काही झालेलं पाहायला मिळत नाही। त्या ठिकाणी प्रशांत जगताप ठाकरे गटाकडून तर अजित पवार गटाकडून चेतन तुपे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून साईनाथ बाबर हे जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात आपल्याला पाहायला मिळणार आहेत। तर आता आपण या ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता, त्या अनुषंगाने 193 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत। परंतु उमेदवारी अर्ज मागे घेण्याची जी आहे 4 नोव्हेंबर एक शेवटची तारीख आहे। यामध्ये किती जण आपला उमेदवारी अर्ज मागे घेतात आणि निवडणुकीच्या प्रत्यक्ष रिंगणात अर्थात पुणे शहरातले जे विधानसभेचे 8 मतदारसंघ आहेत त्या 8 मतदारसंघामध्ये कोणते उमेदवार हे प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात आपल्याला पाहायला मिळणार आहेत ते सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आणि विधानसभेच्या कव्हरेजसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र। Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। तो ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर। रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन। मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज। लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात। काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर। CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे। संपर्क 8888173100। टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी। एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस। तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा। मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव। मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4। संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54। मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78।